जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. नमस्कार. आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्रीमणांचे श्लोक क्रमांक 106 ते 110 यांचा अर्थ समजून घेणार आहोत. बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्नान भ्रष्टा, दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमाळू भक्तिभावे निवाला. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जो मनुष्य निष्ठेने स्नान संध्या करतो किंवा विवेकाने आपल्या चंचल मनाला आवरतो, सर्व प्राणिमात्रांबद्दल दया ठेवतो आणि प्रेमळ भक्तिभावाने जीवन जगतो, तोच खरा श्रेष्ठ आणि धन्य मनुष्य होय. मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी हे साधू संगी वसावी, मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मनात राग, द्वेष आणि दोषारोप ठेवू नये. बुद्धी नेहमी साधू संगीत रंगवावी. वाईट व नीच संगत सोडून दिल्यास मन शुद्ध होते आणि असे शुद्ध मन मोक्षाच्या मार्गावर जाण्यास प्राप्त होते. सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे, क्रियेविन वाचाळता ते निवारी, कुटे वाद संवाद तो हितकारी. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, नेहमी सज्जनांच्या संगतीत राहिल्यास माणसाची कृती भक्तिभावाकडे वळते. केवळ बोलण्यात वेळ न घालवता योग्य कृती करावी. निरर्थक वाद टाळून जो संवाद होतो तोच खरा हितकारक असतो. जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोचितो शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, लोकांमध्ये राहून निरर्थक वाद विवाद टाळावेत आणि गोड सुखद व हितकारक संवाद करावा. जो मनुष्य शांत आणि सकारात्मक संवाद ठेवतो तोच जगातील दुःख व संताप दूर करू शकतो. म्हणून वाद तोडून संवाद वाढवणे हेच खरे कल्याणकारी आहे. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिणावे, अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ज्या संवादामुळे वाद संपतो त्यालाच खरा संवाद म्हणावे. विवेकाच्या साहाय्याने अहंकार जिंकला पाहिजे. अहंकारामुळे अनेक प्रकारचे विकार वाद निर्माण होतात आणि म्हणून अहंकार सोडून जो संवाद होतो तोच खरा हितकारक असतो. असे हे श्रीमणांचे श्लोक आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारे आहेत. हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांतता देणारा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.